श्रीनिवास विनायक कुलकर्णी आपलं ललित लेखन वाचून कविवर्य मंगेश पाडगावकरांनी ललित गद्याचे बालकवी अशा शब्दात आपला यथार्थ गौरव केला होता. अनुभवाच्या काव्य सदृश अशा तरल नि उत्कट अभिव्यक्तीने आपण मराठी ललित लेखनाला एक वेगळी परिमिती प्राप्त करून दिली आहे. आपल्या प्रतिभेचा प्रथम आविष्कार काव्य रूपात झाला. पुढे हेच हळूवार काव्य ललित गद्यात आविष्कृत झालं. मनातल्या उन्हात या सत्यकथेत प्रथम प्रसिद्ध झालेल्या आपल्या लेखाने मराठी वाचकांचं मन जिंकून घेतलं. तर 1965 मध्ये प्रकाशित झालेल्या डोह या आपल्या पहिल्या लेखसंग्रहाने आपली अमिट नाममुद्रा मराठी साहित्यावर उमटवली. आपल्या ललित लेखनाचं दालन डोह, सोन्याचा पिंपळ, पाण्याचे पंख आणि कोरडी भिक्षा या लेखसंग्रहांनी समृद्ध केलं. हे संग्रह म्हणजे मराठी भाषेतल्या अभिजात लेखनाची अक्षरशिल्पच आहेत. मौज प्रकाशनगृहाचे संपादक अशी ही आपली एक ठळक ओळख आहे. जीवनाकडे अपार कुतूहलाने, जिज्ञासेने आणि सर्जनशीलतेने पाहणारी आपली नजर वाचकांना लुभावते आणि आपल्या लेखनात गुंतवून ठेवते. याच वैशिष्ट्यांमुळे आपल्या लेखनाचा राज्य वाङ्मय पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी सन्मान केला आहे. आपल्याला 2025 या वर्षीचा महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार प्रदान करताना महाराष्ट्र शासनाला अतीव आनंद होत आहे.